नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। ज्या व्हिडिओमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न निर्माण झालाय त्या प्रश्नाचा आज आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी अचूक उत्तर। मग सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात निर्माण झालेला हा यक्ष प्रश्न कोणता? तर हा यक्ष प्रश्न आहे की आता हिवाळा सुरू झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये कडाक्याची थंडी ही देशभर पडायला लागली। चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळीकडे गारठले। अशा परिस्थितीमध्ये या गारव्याचा या थंडीचा आपल्या कोंबड्यांवरती प्रतिकूल परिणाम होत असतो आणि अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधवांनी या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला की सर, संध्याकाळच्या वेळी आम्ही सर्व कोंबड्या शेडमध्ये कोंडत असतो, पण दुसऱ्या दिवशी भलं पहाट आम्ही कोंबड्यांना बाहेर सोडत असतो, पण आजच्या कंडिशनला की जेव्हापासून हिवाळा सुरू झालाय तेव्हापासून कोंबड्यांना भल्या पहाट सोडलं तर याचा प्रतिकूल परिणाम दिसत आहे। कारण काही कोंबड्यांना सर्दी झाल्यासारखं वाटत आहे, काही कोंबड्या आजारी पडल्यासारख्या वाटत आहे। मग खरंच भल्या पहाट जर आपण हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कोंबड्यांना बाहेर सोडलं तर याचा काही दुष्परिणाम होऊ शकतो का? आणि सर, आम्हाला ॲक्युरेटली सांगा की हिवाळ्यात कोंबड्या शेडच्या बाहेर मुक्त संचार पद्धतीमध्ये अखेर कधी सोडायला पाहिजे की ज्याच्यामुळे कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम या थंडीचा या हिवाचा आपल्या कोंबड्यांना जाणवणार नाही आणि आपल्या एकाही कोंबडींवरती आजार येणार नाही आणि आपली एकही कोंबडी आजारी पडून या ठिकाणी एक्सपायर होणार नाही। चला सगळं समजावून सांगतो, फक्त एवढंच करा की याच्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं बघावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न। ज्या यक्ष प्रश्नानुसार हिवाळ्यात आपण सर्वजण ज्या कोंबड्यांना संध्याकाळच्या वेळी शेडमध्ये कोंडतो या कोंबड्यांना हिवाळ्यामध्ये आपण शेडच्या बाहेर सकाळी कधी सोडायला पाहिजे की ज्याच्यामुळं या असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा या हिवाचा कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होऊ शकणार नाही। बघा मित्रांनो, कोणत्याही व्यवसायात जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट। जर आपल्याच्यानं थोडीही चूक या ठिकाणी घडली तर आपला असणारा उपाय कधी अपाय बनतो हे लक्षात येत नाही। म्हणून लक्षात घ्या, प्रश्न किती सरळ आहे, किती सोपा आहे, किती छोटा आहे, पण हा प्रश्न गहन आहे। म्हणून याचं सविस्तर आता उत्तर जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, जर आपण बघितलं तर हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी दवबिंदू हे पडत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये हिमकणांचं आणि पाण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते। आपण काय करत असतो, आपली सवय असते की कोंबड्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि थोडंसं तांबडं फुटायला लागलं, थोडंसं दिसलं की बा आता प्रकाश पडतोय, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो, त्या शेडमधून सर्व कोंबड्यांना बाहेर सोडतो। पण बघितलंय का कधी की जेव्हा या कोंबड्यांना आपण बाहेर सोडतो
तेव्हा त्यातील 60 ते 70% कोंबड्या या हवेत उडतात आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्या जोरजोरात श्वास घेतात. हा श्वास घेत असताना वातावरणातील हे पाण्याचे कण डायरेक्टली श्वसन नलिकेत जातात आणि श्वसन नलिकेत हे जर कण पोहोचले गेले तर त्या ठिकाणी श्वसन नलिकेमध्ये इन्फेक्शन सुरू होते, ज्याच्यामुळे सुरुवातीला सर्दी, शिंका या गोष्टी जाणवतात आणि जर या ठिकाणी खूप प्रतिकूल परिणाम झाला तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला CRD सारखा महाभयंकर दुर्धर आजार सुद्धा होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे? तर आपण सर्वजण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवत नाहीत की ज्या वेळेस आपण कोंबड्यांना हिवाळ्यात बाहेर सोडतो त्यावेळेस हिमकण मोठ्या प्रमाणात आहेत, त्या ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. अशा परिस्थितीत जर कोंबड्यांना बाहेर सोडलं तर कोंबड्यांवरती प्रतिकूल परिणाम होतो, श्वसन नलिका खराब होऊ शकते. कशामुळे खराब होऊ शकते? तर हे जे असणारे पाण्याचे सूक्ष्म कण आहेत ते चाललेत त्यांच्या श्वसन नलिकेत. मग मला सांगा, आपण अशा वेळी कोंबड्यांना बाहेर सोडायला पाहिजे का नाही की ज्या वेळेस हे हिमकण, पाण्याचे असणारे बारीक कण हे कमी असतील. ते केव्हा कमी असतील? जेव्हा सूर्योदय होईल, सगळीकडे सूर्याचा प्रकाश पसरेल आणि त्याच्यानंतर जर 15 मिनिटांनी थोडंसं कोवळं ऊन ठोकर झालं तर त्या परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी या कोंबड्यांना बाहेर सोडलं तर कितीही हवेत उडू द्या, जर वातावरणामध्ये पाण्याचा अंश नसेल, सूक्ष्म कण नसतील, तर मला सांगा श्वसन नलिकेत फक्त ऑक्सिजन जाईल ना आणि श्वसन नलिकेतून फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर येईल. म्हणजे कसल्याही प्रकारचा हिमकणांचा, दवबिंदूचा त्रास आपल्या कोंबड्यांना होणार नाही, ज्यामुळे आपल्या कोंबड्या आजारी पडणार नाहीत. मग समजून घ्या मित्रांनो की गोष्ट फार छोटी असते, उपाय फार छोटा असतो, पण अचूक उपाय न केल्यामुळे हा उपाय कधी अपाय बनतो हे लक्षात येत नाही. म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो, 12ही महिने एकाच पद्धतीचा अवलंब कुक्कुटपालनात आपण करू शकत नाहीत. कारण कोंबडी जी आहे आपली तर ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे, ज्यामुळे वातावरणीय बदलाशी ती सहजासहजी ॲडजस्ट करू शकत नाही. तर यानुसार आपल्याला सांगतो की सूर्योदय होऊ द्या. 15 मिनिटं लेट आपण सूर्योदय झाल्यानंतर जर कोंबड्यांना सोडलं तर कसल्याही प्रकारचा त्रास, अडचण, प्रादुर्भाव इथं आपल्याला भासणार नाही. मग मला खरं सांगा की आपण सध्याच्या कंडिशनला, हिवाळा सुरू झालाय, कोंबड्यांना किती वाजता सकाळी सोडतात? आपला मोठा भाऊ समजून कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मला सुद्धा बघू द्या ना, तुम्ही किती वाजता कोंबड्यांना सोडत होतात. जर इथं पाठवणं शक्य नसेल, सिंपल प्रोसेस आहे. व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62ला मेसेज करून नाव पत्ता टाकून पाठवा, बा सर मी यावेळी कोंबड्यांना बाहेर पाठवत होतो किंवा सोडत होतो. तर मित्रांनो, आजवर काय होतं की आपल्याला सांगणारं कोणी नव्हतं, शिकवणारं कोणी नव्हतं, समजावणारं कोणी नव्हतं. याच्यामुळं आपल्या हातानं नाईलाजास्तव, माहिती नव्हती, अनुभव नव्हता, अज्ञान होतं म्हणून ह्या चुका घडल्या. पण इथून पुढे ह्या चुका घडायला नकोत, म्हणून आपलं नशीब पालटण्यासाठी आपल्याला वेळोवेळी सूक्ष्म बारीक सारीक हे मार्गदर्शन करण्यासाठी घेऊन आलो आहे मी रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेनिंग. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केले जाते, जिथं आपला खाद्य खर्च जो कोंबड्यांचा आहे तो 80% कमी करण्यास मदत केली जाते. जिथं शेड कसा उभारावा, कसा बांधावा, जो कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत, कमीत कमी या ठिकाणी मेहनतीत तयार होईल, त्याची दिशा कशी असावी, दरवाजाची, त्यासोबत उंची कशी असावी, सगळं या ठिकाणी सांगितलं जाते. आणि त्याचबरोबर जे आपल्या कोंबड्यात पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये, त्यांचं लसीकरण कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन. लसीकरण केल्यानंतर जर आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय, कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन. सरतेशेवटी आपल्याकडे तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल मार्गदर्शन. आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फिडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन. यानुसार उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही सखोल मार्गदर्शन करत असतो. ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते, ज्यात पहिल्यांदा लेक्चर होते, त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यावरती कसा परिणाम होणार, त्यापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन व सरतेशेवटी प्रश्न उत्तर असतात. सर्व आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं थेट मी देत असतो.
ते देखील लाईव्ह. आणि इतर दिवशी जर काही प्रश्न उद्भवले असतील, निर्माण झाले असतील, त्यांचं सोल्युशन लखन सर करतात. त्यांना तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान कॉल करू शकतात. नंबर आहे 84 21 82 62 62. तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला सामील व्हायचे. कसं व्हायचं यासाठी कॉल करा 84 21 82 62 62वर. मग तिथं लखन सर फोन उचलतील. फोन उचलले त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62वर आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड व आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की लखन सर एक नंबर पाठवतील. तो नंबर आहे फोनपे गुगल पेचा, जो आहे माझा नंबर 82 65 088 460 8265 088 या फोनपे गुगल पे क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लक्षात घ्या, हा माझा फोनपे गुगल पे नंबर आहे. यावरती संपर्क जर आपण केला तर तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार नाही, कारण यावरती कसल्याही प्रकारचा कॉल स्वीकारला जात नाही. तर या पद्धतीनं आपण जर फक्त 500 रुपये भरले तर 500 रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे संपूर्ण मार्गदर्शन मिळत राहते. आणि याच्यामुळं बरेचसे कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. काय आपल्यासुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच या ठिकाणी आपण जे आहे ते रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायला हवं. वेळ कशाला दौडत आहात? नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा 84 21 82 62 62वर. तर हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की हिवाळा सुरू झाल्यानंतर आपण सकाळी शेडच्या बाहेर कोंबड्यांना कधी सोडायला पाहिजे. मिळालं ना आपल्या प्रश्नाचं उत्तर? जर होय तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.